हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी उषाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी तुमच्यासोबत ना आज जास्वंदाच्या फुलाची रांगोळी शेअर करणार आहे, रांगोळी पॅच. तर माझ्याकडनं OHP शीट नव्हती, फायनली OHP शीट आलेली आहे आणि ही 100 मायक्रॉनची OHP शीट आहे. A4 साईज आहे. एका शीटमध्ये ना माझ्याकडे जी साईज आहे जास्वंदाच्या फुलाची प्रिंट जी त्याची ना 2 फुलं बरोबर त्याच्यात बसून जातात. तर मी ही प्रिंट काढून आणलेली आहे. तुम्हाला जर हाताने काढता येत असेल जास्वंदाचं फूल तर तुम्ही काढू शकता. तर मी नाही प्रिंटच काढून आणली होती, अगदी आखीव रेखीव छान येतं म्हणून. तर आता OHP शीट ठेवलेली आहे. मी 100 मायक्रॉनची घेतलेली आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा 170 वाली ती सुद्धा भेटते, ती सुद्धा घेऊ शकता किंवा 150 वाली सुद्धा घेऊ शकता. मी 100 वाली घेतलेली आहे. तर इथं OHP शीट ठेवलेली आहे जास्वंदाच्या फुलावर आणि डबल साईड टेप भेटतो, त्यांनी सुद्धा स्टिक करू शकता किंवा असं माझ्यासारखं मार्करनी सुद्धा ड्रॉइंग करून घेऊ शकता. तर कधी कधी ना ते डबल साईड टेप आपली रांगोळी वगैरे झटकताना इकडे तिकडे हलू शकतो, म्हणून मी ना डायरेक्ट स्केच काढून घेत आहे. तर ना मी आज जास्वंदाची 2 प्रकारची फुलं बनवणार आहे, तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एक म्हणजे की साधंवालं आणि एक म्हणजे की शेडिंग कसं करावं फुलांमध्ये. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथं मी ड्रॉइंग करून घेतलेलं आहे. 50% फेविकॉल घेतलेला आहे आणि 50% पाणी घेऊन त्याच्यावरती छान असा एक मिश्रण बनवून लावून घ्यायचं आहे आणि ना आपली रांगोळी टाकून घ्यायची आहे आधी. आणि मस्त असं हाताने वरतून प्रेस करायचं आहे रांगोळीला. जेवढी चिटकून बसेल तेवढी चिटकून बसू द्यायची आणि थोडंसं असं झटकायचं. जेवढी झटकल ना तेवढी चांगली, म्हणजे एक्स्ट्राची रांगोळी आपली खाली पडून जाते. आणि ही OHP शीट खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे 100चीच असं म्हणतात की फोल्ड होत नाही. तर मी तुम्हाला पुढं जाऊन फोल्ड सुद्धा करून दाखवलेला आहे. तर खूप छान आहे ही पण. तर ना मी एक जास्वंदाचं फूल बनवून ठेवले आहे. ते सुकेपर्यंत ना दुसरं मी जास्वंदाचं फूल रेडी करून घेतलं होतं. म्हणजे कसं की ते सुकेपर्यंत दुसरं पण आपलं रेडी होऊन जातं. तर ना आता हे तर शेडिंगवालं मी बनवत आहे. तर शेडिंग पहिल्यांदा काय करायचं की आपण जसं लावतो ना रांगोळी सेम तशीच लावायची आहे. आणि कोणी कोणी आधी पण करतं, पण मी नंतरच्या दुसऱ्या लेअरला शेडिंग करणार आहे. तर दोन्ही पण माझी फुलं रेडी झालेली आहेत. आता इथं पानांचा कलर मी दोन्हींना एकत्रच लावून घेते. तर आपली दोन्ही फुलं पानं सगळं रेडी झालेलं आहे. तर आता मी दुसरा लेअर करत आहे आणि त्याला मी आता करणार आहे, ह्या फुलाला ना शेडिंग करणार आहे. 3 प्रकारची रांगोळी घेतलेली आहे. एक म्हणजे की डार्क ब्राऊन घेतलेली आहे, रेड घेतलेली आहे आणि एक ऑरेंज घेतलेली. ही बघा तुम्ही, आधी थोडेसं आपल्याला ब्राऊन लावून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला लावायची आहे ती म्हणजेच की ऑरेंज, आणि त्याच्यावरती आपला रेड लावायचा आहे. आणि एकच पाकळी मी बनवून घेतलेली आहे आणि छान असं प्रेस करून रांगोळी झटकायची आहे. तुम्ही खूप सुंदर दिसत आहे कलर शेडिंग असं केले ना, रांगोळ्या खूप छान दिसतात. तर पूर्ण तुम्हाला पुढे जाऊन दिसेल झाल्यानंतर. तर ना माझ्या दोन्ही फुलांचं करून झालेलं आहे डबल लेअर. शेडिंगवालं पण झालेलं आहे आणि साधंवालं पण झालेलं आहे. आणि इथं आता मी बॉर्डरसाठी घेतलेला आहे ॲक्रेलिक ब्लॅक कलर घेतलेला आहे. तर ॲक्रेलिकच कलर घेतलेला आहे मी आणि आता छान अशी बॉर्डर करून घेते. बॉर्डर झाल्यानंतर फुलांना एक ना वेगळाच लुक येतो, खूप छान दिसतात ती फुलं.
तर माझी इथं सुंदर अशी बॉर्डर करून झालेली आहे आणि आपली 2 जास्वंदाची फुलं रेडी झालेली आहेत. बघा किती सुंदर दिसतात. शेडिंगवाला पण खूप सुंदर दिसत आहे आणि साधंवालं पण. आणि आता मी घेत आहे कटिंग करून व्यवस्थित अगदी हलक्या हाताने. आणि फुलांचा लुक तुम्हाला फायनल पुढे जाऊन दिसेलच कटिंग केल्यानंतर. बघा किती सुंदर आपली फुलं तयार होतात. ही तुम्ही घरच्या घरी सुद्धा अशी छान अशी बनवू शकता तुमच्यासाठी.